हॅलो गाईज, आज आपण चाललोय भद्रा मारुतीच्या दर्शनाला. सकाळी किती वाजले? 8:30 वाजले सध्या. आज किती तारीख? 31 मे, सॅटरडे. सो आज आहे ना मुंबई वर्सेस पंजाबची असावी. जर मुंबई गेली फायनल मध्ये तर काही सांगता येत नाही मग ती RCB जिंकल म्हणून. विराट IPL मधून पण निवृत्ती घेऊन जाऊ दे. RCB जिंकली पाहिजे त्यावेळेस. हा जिंकली तर पाहिजे की बाबा, जिंकली पाहिजे. जिंकू द्या बाबा एक दिवस. कारण की सगळ्यात 5 माझ्या मध्ये 5+ ट्रॉफ्या मुंबईकडे आहे. कोहली पण खेळतो का काय माहिती नंतर. त्यामुळे कसं आहे, शेख आणि हेड इतके मारते ते इतके मारते. RCBच्या टीम कोणाला आणते माहिती का? विकेट किपर म्हणून धोनीला. ते अंपायर बी म्हणतो, अरे धोनी कसं काय याच्यात? धोनी नाही तो. त्याला 5 छक्के मारतात ते हेड. ते पळून जात. अंपायर म्हणतो आता काय करायचं, मग दुसऱ्याला घेतात टीम मध्ये ते. त्याच्यानंतर करंटली वी आर ॲट जटवाडा. मँचेस्टरचे चुलत भाऊ आहे. सख्खे चुलत आहे. भारी भाई कंटेंट. आपल्याला पण पाहायला भारी वाटलं पाहिजे असं बोललं काय. अरे एका मिनिटात होतं ते. ती रांग आहे ना, एका मिनिटात जिकडे तिकडे होती ती. आता फास्ट झाले. तुझ्या साईडला बोलणार आला बूम. नाही त्याच्यासाठी नाही. 1.5 लाख रुपये वर जात आहेत. CNG गाडी आहे. अच्छा, तुझं का? आज अरे हे होता समजा, एक प्रकारे तुमचं रोजचं किलोमीटर सांगायचं होतं. हा. मी ते टाकलं की बाबा मिनिमम फिरू 30 किलोमीटर फिरणार आहे मी गाडी घेतल्यावर रोज. हा. तर ते टाकलं तर त्यांनी मला सजेस्ट केलं की तुम्ही CNG न घेता पेट्रोल घ्या. कारण की CNG मध्ये जे 1.5 लाख रुपये तुम्ही देणार आहेत, तर ते 1.5 लाख रुपये तुमचे कव्हर व्हायला तुम्हाला 5 ते 7 वर्ष लागेल. एवढ्या जर रोज किलोमीटर फिरले 30. अरे मग मी तेच डोकं लावलं की आता नवीन गाडी घेण्यापेक्षा आपले सुखचे 10,000 टॉप सर्व्हिसिंग होऊन जाते का. आणि त्यात 2-3 लाखाचं डिझेल धरलं ते 3-4 वर्षाचं डिझेल आहे ना आपलं लॉजिकली. आणि रोज गाडीत फिरणं तू कॉन्ट्रॅक्टरशिप फुल हवा. भारी सांगितलं. डायरेक्ट तिकडं. डायरेक्ट तलाव. डायरेक्ट. अब स्पीड रहेगी 120. गुड मॉर्निंग. सो अभी हम आ चुके हैं खुलताबाद को. शुभम दादा मस्त मुंडा दिसू लागला एकदम ग्रूम होऊन. इकडून कुठून चालले तुम्ही काटत? आम्ही तर चप्पल घातलंय पण माहीने बघ चप्पल नाही घातली गाईस. त्याला आता बघते ठेवायला काही नाही, चप्पल चोरून नेते. अरे बेस झाले. तर आता दर्शन झालंय छान, बरं वाटतंय मस्त. यायला पाहिजे यार स्पिरिच्युअल ठिकाणी कधी पण यायला पाहिजे. माहिती का सीन काय आहे माहिती का? आपल्याला काय वाटतं आता स्वतःच्या शांतीसाठी तरी यायला पाहिजे. मस्त वाटतं, छान भक्तिभाव नका म्हणू पण छान वाटतं, मस्त वाटतं. वा हाताला चटके तवा मिळते भाकर, म्हणून लग्न करू नये. गाजर घेतो गाजर. तू तरटले का? ते काय म्हणतो आपण संदीपला जाऊ म्हणे शेवगा मसाला खाऊ म्हणे. शेवगा
जातात.